नमस्कार मित्रांनो, विनोदोगातीलही तुटेना या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। आता मात्र आषाढी एकादशीच्या निमित्त आता राजवाड्यांच्या घरामध्ये आता जी काही पालखी दिंडी सोहळा आहे तर दिंडी आलेली असते आणि तेथे मात्र आता दिंडीसाठी मस्त नाश्ता वगैरे सगळी तयारी केलेली असते फराळाची आणि सगळी आता तयारी आजीची धुमधडाक्यात सुरू असते। कारण आता आजी मात्र ही सुखरूप घरी आलेली आहे। पांडुरंगाचीच कृपा आहे म्हणून पांडुरंगाच्या हे विठ्ठलाच्या मात्र आता भक्तांना अगदी जे काही या घरामध्ये अन्नदान वगैरे आहे आणि वारकऱ्यांसाठी सगळी सेवा उपलब्ध करून दिलेली आहे। असे मात्र आता ह्या सोहळ्यामध्ये आता ही स्वानंदी आणि आता हा समर एकदम असे मग्न होऊन सुरू होतात आणि आता मात्र ह्या वारकरी संप्रदायात मात्र आपले स्वानंदी आणि समर यांनी मात्र आता असेच लुक केलेले आहेत। समरने मात्र आता धोती वगैरे घातलेला आहे आणि धोती वगैरे घालून आता गळ्यामध्ये टाळ वगैरे घेतलेला आहे आणि कपाळी मात्र आता टिळा वगैरे लावलेला आहे। स्वानंदी सुद्धा आता नऊवारी साडी नेसून मस्त तयार होते। स्वानंदीचं आता इतकं छान रूप दिसत असतं। स्वानंदी तयार होत असताना समर सारखा स्वानंदीकडे पाहत असतो कारण स्वानंदी खूपच सुंदर दिसत आहे आणि स्वानंदीचं ते रूप वगैरे बघून आता सगळेजण म्हणजे समर तिच्याकडे पाहतच राहतो आणि स्वानंदीला म्हणतो की हे बघा, आज मात्र तुम्ही नऊवारी साडी नेसलेली आहात आणि नऊवारी साडी नेसून तुम्ही मात्र आता इतकं सुंदर दिसत आहात। म्हणून आता समर आपल्या हाताने स्वानंदीला मात्र ती चंद्रकोराची टिकली आहे तर ती टिकली लावतो। समर आणि स्वानंदी आता एकमेकांच्या फारच जवळ आलेले आहेत तर स्वानंदी मात्र आता समरच्या पाया पडते आणि समरच्या पाया पडून समरला आशीर्वाद घेते। आता सगळं काही झाल्यानंतर आता मात्र आजी म्हणते की हे बघा समर आणि स्वानंदी, मी तुम्हाला जे सांगितलं होतं त्याची सर्व तयारी झाली का? कारण आता आपल्याला फराळ द्यायचा आहे आणि आता म्हणजे कोणत्याही परिस्थितीत आता काही वेळातच दिंडी येथे येऊन पोहोचेल आणि हरिनामाचा म्हणजे जय जयकार सुरू होईल। आता भजन रंगेल, विठ्ठल हरिनामाचं नाद रंगेल, सगळं काही छान होईल, पण फराळाची सर्व तयारी व्हायला हवी। समर म्हणतो की मी आनंद आणि निकिता यांच्यावर सगळी जबाबदारी सोपवलेली आहे आणि स्वानंदी मॅडम म्हणते की आजी तुम्ही काही टेन्शन घ्यायचं नाही, तुम्ही फक्त आता विठ्ठलाच्या भजनाचा आनंद घ्यायचा आणि जे होईल ते बघत राहायचं, सगळं व्यवस्थित होणार आहे, तुम्ही काही काळजी करू नका। कारण तुमची नंदू आहे ना, नंदू सगळं काही व्यवस्थित करेन, कारण मला ह्या सगळ्याची सवय आहे। आजी मात्र आता खूप खुश होते। त्यानंतर समर आणि आजी दोघंही आता आजीच्या पाया वगैरे पडतात, आशीर्वाद घेतात आणि आता आजी त्यांना छान असा आशीर्वाद देते। परंतु काकूचा फारच जळफाट होत असतो। काकूला असं वाटतं की माझ्यावर आता मात्र आजी किडनॅप केल्याचे आरोप करते कारण तिने मला पकडलेलेच आहे। पण आता किती काही झालं तरी यातून मी वाचले, पण आज मी ह्या स्वानंदीला कसं तोंडावर पाडणार आहे? कारण ही म्हातारीच मात्र स्वानंदीला रागवेल, कारण आज जो काही अपमान तिचा मात्र मी राजवाड्यांच्या घरात इतक्या सगळ्या ह्या लोकांसमोर करणार आहे। कारण ऐनवेळीस मात्र आता फराळ जर नसेल आणि ह्या फराळाचे बॉक्स जर रिकामे असतील तर आता ही म्हातारी बरोबर स्वानंदीवर रागवेल आणि समरसुद्धा, दोघंही खूप चिडतील आणि शेवटी स्वानंदी एकटी पडेल। असं काहीतरी आपल्याला डाव करावा लागेल। अंशुमन म्हणतो की ठीक आहे, आपण मात्र असंच काहीतरी करूयात आणि स्वानंदीला मात्र धडा शिकवूयात, कारण ही स्वानंदी जास्त शहाणी झालेली आहे। कारण आपलंच घर आणि आपल्याच घरामध्ये आपल्याला कसं राहायचं, कसं काय करायचं हे शिकवते। आता किती काही झालं तरी आणि आता मात्र सगळं काही मी कसं करते, कारण स्वानंदीला आज मी धडा शिकवणार म्हणजे शिकवणारच असं त्यांनी ठरवलेलं असतं। त्यानंतर मात्र आता येथे म्हणजे भजनाचा कार्यक्रम रंगलेला असतो। स्वानंदी आता हे सगळेजण बाहेर येतात। आता फराळाचे बॉक्स वगैरे सगळं रेडी करून ठेवलेलं असतं, पण आता ही मल्लिका, सगळेजण आता बाहेर भजन रंगलेलं आहे आणि भजन हरिनामाचा मात्र सगळेजण आता आनंद घेत आहेत। आता समरसुद्धा खुश होत टाळ्या वाजवत आहे आणि टाळ्या वाजून मात्र आता सगळेजण राधा कृष्ण गोपालकृष्ण म्हणून आता भजन गात आहे। टाळ्यांचा गडगडाट असतो, टाळांचा आता हा मृदू नाद आहे। सगळे मात्र आता या भजनात रंगलेले आहेत। विठ्ठलाच्या कृपेने मात्र सगळं छान होत आहे, पण तरीसुद्धा आता मल्लिका आणि अंशुमन येथे कारस्थान करायला मागे पुढे बघत नसतात। एकतर ते फराळाचे बॉक्स आहे तर ते सगळे बॉक्स मात्र आता तेथून बाजूला करून त्यांनी तेथे मोकळे बॉक्स ठेवलेले आहेत, जेणेकरून आता जेव्हा समर आणि स्वानंदी फराळ वाटण्यासाठी जातील आणि ते बॉक्स आता रिकामे असतील आणि सगळ्यांसमोर त्यांची नाचक्की होईल आणि स्वानंदी तोंडावर पडेल आणि आजी आणि समर स्वानंदीला बोलतील
आणि त्यात म्हणजे आता ह्या काकूने आणखीन एक असा प्लॅन केलेला असतो, कारण सगळेजण आता राधाकृष्ण राधाकृष्ण गोपालकृष्ण गोपालकृष्ण भजन म्हणत आहे. आणि लगेच आता ही मलिका काकू आता सुष्मिताला म्हणते की सुष्मिता, काय गं, आज तर फारच सुंदर दिसते आणि तुझ्या स्वानंदीला मात्र खूपच आनंद आहे गं. तेव्हा लगेच आता सुष्मिता म्हणते की स्वानंदीला कुठे फुगडी खेळता येते, तिला मात्र फुगडी खेळताना फार त्रास होतो. त्यावरती मलिका काकू म्हणते की असं आहे का, मग जा ना तू तिच्याशी फुगडी खेळ. तर आता लगेच सुष्मिता लगेच आपला पदर कमरेला खोचते आणि स्वानंदीला आग्रह करत असते की ताई चल आपण फुगडी खेळूयात. स्वानंदी म्हणते की अगं सुश, तुला तर माहितीच आहे ना की मला त्रास होतो, मला चक्कर वगैरे येते, मी फुगडी नाही खेळू शकत. तेव्हा मात्र आता सुष्मिता ऐकायला तयारच नसते. ती तिच्या हाताला धरते आणि शेवटी तिला फुगडी खेळण्यासाठी भागच पाडत असते. तर अंशुमन आणि आता मलिका एकमेकांकडे बघून खुशत हसत असतात. तेव्हा आता राधाकृष्ण गोपालकृष्ण आता हे भजन चालू असतं आणि स्वानंदी सुष्मिता आता लगेच ही फुगडी खेळत असतात. आणि आता सुष्मिताने मुद्दाम फुगडी खेळण्याचं तिच्याबरोबर नाटक केलेलं असतं. तेवढ्यात सुष्मिता मात्र हसत असते. स्वानंदीला चक्कर यायला सुरुवात होते आणि समरचं लक्ष जातं. समर म्हणतो की स्वानंदीला नक्कीच चक्कर आलेले आहे. सगळेजण स्वानंदीकडे बघत असतात, परंतु आता मलिका आणि अंशुमन यांना म्हणजे आनंद होत असतो. त्यांना असं वाटतं की आता चक्कर येऊन स्वानंदी खाली पडेल आणि स्वानंदी खाली पडल्यानंतर आता तिला लागेल. परंतु आता विठुरायाच्या चमत्काराने मात्र आता विठ्ठलासारखा धावून आपला समर लगेच पुढे येतो आणि स्वानंदीला मात्र तो धरतो, पडण्यापासून तो तिला वाचवतो. तेव्हा आता स्वानंदी वाचते, परंतु स्वानंदी आता म्हणते की समर राजवाडे मी ठीक आहे, मला काही झालेलं नाही. समर म्हणतो की मी असताना तुम्हाला कसं काय होईल. आणि सुष्मिताला माहिती होतं की तुम्हाला फुगडी खेळताना त्रास होतो, मग सुष्मिता का असं वागली असेल बरं. स्वानंदी म्हणते की हो ना, सुशला माहिती होतं, पण सुश असं का वागते तेच मला नाही कळत. तेव्हा समर सुष्मितावर सगळ्यांच्या समोर रागवतो आणि म्हणतो की सुष्मिता, तुला माहिती होतं पण तरीसुद्धा तू असं का वागलीस. त्यानंतर मात्र आता लगेच आता सगळं काही भजन वगैरे झाल्यानंतर आता फराळाचं जे वाटप आहे तर ते वाटप करायचे असते. आणि फराळाची वाटप करताना मात्र आणि जी काही जबाबदारी फराळाची आहे तर ती स्वानंदीने उचललेली असते. परंतु आता म्हणजे जे आता हा आषाढी एकादशीचा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमासाठी स्वानंदी आणि समर हे सगळेजण आता फराळाची आता जी जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे म्हणून मात्र आता तिकडे आलेले असतात. परंतु आता जेव्हा जे बॉक्स आहे तर ते मलिका मात्र आता सगळे काही बॉक्स बदलते आणि तेथे मोकळे बॉक्स आणून ठेवलेले असते. परंतु हे सगळं आनंदने पाहिलेलं असतं. आनंद मात्र आता जे काही पुढील बॉक्स आहे तर ते मोकळे असतात, परंतु मागचे जे बॉक्स आहे तर ते सगळे भरलेले असतात. विठुरायाचा एक वेगळाच काहीतरी चमत्कार होतो. आणि त्याच वेळेस मात्र आता स्वानंदी आणि समर आपल्या हाताने सगळ्यांना बॉक्स वाटत असतात. परंतु आनंदने एक विठुरायाचा चमत्कार समजून हे सगळं शक्य केलेलं असतं. जे 2-3 बॉक्स आहे तर ते 2-3 बॉक्स मात्र मोकळे असतात. आणि आता जेव्हा समर आणि स्वानंदी बॉक्स वाटत असतात परंतु त्यामध्ये फराळ नसतं, तेव्हा आता तेथे आलेले सगळे वारकरी आणि आता मात्र त्या आश्रमातील जे काही आता हे वृद्ध लोक आहेत तर ते सगळेजण आता आरडाओरडा करायला सुरुवात करतात. यामध्ये तर फराळ नाही. तर आता आजी म्हणतात की अगं स्वानंदी, फराळ तर मात्र जबाबदारी तू उचलली होती, हे असं कसं झालेलं आहे. स्वानंदी म्हणते की असं कसं होऊ शकतं, कारण फराळ मात्र मी बॉक्समध्ये भरलं होतं. तेवढ्यात आनंद पुढे येतो. आनंद आता म्हणतो की समर आणि हे बघ स्वानंदी वहिनी, तुम्ही फक्त फराळाची वाटप करा. 2-3 बॉक्स तुम्हाला रिकामे दिसतील, परंतु बाकीचे सगळे काही बॉक्स आता रेडी फराळाचे असतील. तेव्हा तर स्वानंदी विचारते की आनंद भाऊजी, हे असं कसं झालेलं आहे. आनंद म्हणतो की अगं स्वानंदी वहिनी, तू काही काळजी करू नको, मी आहे ना, मी असताना असं कधीही होणार नाही. कोणी कितीही प्रयत्न करण्याचा केला ना तरीसुद्धा असं नाही होऊ शकत. तेव्हा आनंद काकूकडे बघत हे सगळं बोलत असतं आणि बरोबर त्याने काकूला ठसून उत्तर दिलेलं असतं, कारण हे सगळे बॉक्स आहे तर ते आता जे रिकामे आहे ते बॉक्स त्याने बाजूला केलेले असतात आणि तेथे सगळे भरेल बॉक्स आहे तर ते मात्र आणून ठेवलेले असतात. म्हणून आता आनंदने सगळं काही व्यवस्थित केलेलं असतं, कारण आता ह्या काकूचा इतका जळफाट होतो. आजी आणि वगैरे आहे तर ते स्वानंदीचं फार कौतुक करतात. तेथे आजीच्या काही मैत्रिणी आहेत आणि आता ह्या आश्रमातील जे काही आता हे वृद्ध लोक आहे सगळेजण आता खूप कौतुक करत असतात, कारण आता फराळ खाऊन सगळ्यांनी आता स्वानंदीला भरभरून आशीर्वाद दिलेला असतो. तेव्हा काकूचा फारच जळफाट होतो, कारण काकूला असं वाटतं की आपण प्रत्येक प्लॅन करतो आणि ते सगळे प्लॅन फ्लॉप होतात. असं का होत असेल, म्हणून आता त्यांची इतकी चिडचिड होते आणि रागानेच मात्र आता तिथून ते जायला निघतात. पण स्वानंदी म्हणते की थांबा ना,
काकू अहो इतकी कसली घाई आहे तुम्हाला, तुमचं काम परफेक्ट झालं नाही म्हणून राग आला की काय. तेव्हा काकू स्वानंदीशी काही बोलत नाही. स्वानंदीने बरोबर ठसून उत्तर काकूला दिलेलं असतं. काकूचा खूपच जळफाट होतो. शेवटी काकूला तेथेच थांबावं लागतं. परंतु आता जेव्हा जे काही थोर मंडळी आहे, आता मात्र जे आता हे बाबा वगैरे आहे, तर स्वानंदी आणि समर जोडीने पाया पडतात. तेव्हा आता त्यांना इतका छान आशीर्वाद दिलेला असतो, अष्टपुत्रवती भव. तेव्हा आजीला फारच आनंद होतो. आजी म्हणते तर ह्या दिवसाची मी अगदी आतुरतेने वाट बघत आहे. म्हणून मात्र आता लगेच स्वानंदीला खूपच आनंद होतो. स्वानंदी म्हणते की हो आजी, आता लवकरात लवकर तुमची इच्छासुद्धा पूर्ण होईल बरं का. आणि काय आजी म्हणून स्वानंदी लाजते आणि समोर स्वानंदीकडे बघून खुश होत हसत असतो. समोर स्वानंदीचं सगळ्यांच्या समोर कौतुक करतो. स्वानंदी मॅडम खरंच तुम्ही आहातच तितक्या गुणाच्या, खूपच भारी सुंदर दिसतात. तेव्हा आता अंशुमन आणि हे जे काय आहे तर ते मात्र खूप रागाने पाहत असतात. आणि सुष्मिता मात्र आता लगेच म्हणजे तिला रागच आलेला असतो. कारण आता म्हणजे समरने तिला चांगलंच आता तो सुनावलेलं असतं की स्वानंदी मॅडमला त्रास जर दिला तर यापुढे बघ, कारण आल्यापासून पाहतोय की तू स्वानंदी मॅडमला त्रास देत असते. आणि स्वानंदी म्हणते की जाऊन द्या राजवाडे, कशाला टेन्शन घेतास, काही गरज नाही. आणि असं म्हणून मात्र आता लगेच आता सुष्मिता शांतच असते. कारण तिला तर आता काय करावं आणि काय नाही असं झालेलं असतं. म्हणून मात्र ती काहीच बोलत नसते. आणि अंशुमन मात्र तिच्याकडे पाहत असतो. कारण अंशुमनला आता रागच आलेला असतो. तेव्हा लगेच आता सुष्मिता म्हणते की चला, परंतु आता लगेच अंशुमन म्हणतो की थांब, आता काही वेळ आपल्याला इथेच थांबायचं आहे, बघूयात ना आपण आता यांचं नक्की काय होतं. त्यानंतर मात्र आता सगळा काही कार्यक्रम आहे तर तो इतका छान पार पडलेला असतो. आता समर स्वानंदीचं फारच कौतुक करत असतो. आणि सगळं काही तुम्ही म्हणजे निभावून घेतलेलं आहे, हे सगळं काही मात्र आता व्यवस्थित झालेलं असतं. त्यानंतर मात्र तर फारच स्वानंदीचं कौतुक करतोय. आणि स्वानंदी मॅडम तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात, तुमचं कौतुक करावं तितकं कमी आहे. तेव्हा स्वानंदी खूप खुश होत हसत असते. आणि सगळेजण मात्र आता विठ्ठल नामाच्या भजनामध्ये मग्न होतात आणि विठ्ठलाची अगदी मनापासून नामस्मरण करतात. सगळं काही छान होत असतं. तर तेव्हा मित्रांनो, आता पुढे नक्की असं काय होणार आहे, आता नवीन असे सृष्ट कोणते येणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.